जगातील छोटे देशही शिक्षणावर भरपूर खर्च करतात. केंद्रात महाआघाडी सरकार असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणासाठी प्राधान्याने GDPच्या 5.25% तरतूद केली. परंतु दुर्दैवाने मोदी सरकारच्या बजेटमध्ये शिक्षणाची तरतूद 2.5%वर आली. राज्यातही यापेक्षा वेगळं चित्रण आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले. राज्यात महाआघाडी सरकार येताच शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांच्या समस्येवर तोडगा काढला जाईल. संस्था संचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना शाळा महाविद्यालय चालवणं मुश्किल झालं. शासनाने या सर्व घटकांचे प्रश्न तातडीने सोडवले पाहिजे. शिक्षण क्षेत्रासाठी तटपुंज आर्थिक तरतूद ही महाराष्ट्राच्या प्रगतीला खूप 15 मार्च 2024च्या काळात कायदा रद्द झालाच पाहिजे. पवित्र पोर्टल प्रणाली यशस्वी झाली, ती रद्द केली पाहिजे. सर्व शाळा महाविद्यालय 100% शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती तातडीने झाली पाहिजे. अशीच एकजूट ठेवा. शिक्षण संस्था संचालक व शिक्षक यांना न्याय मिळाला पाहिजे. रावसाहेब पाटील, पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.